मन वृद्धिंगत व्हावी. मनदयांची कारकीर्द असावी. तालुका खंडाळा येथे माननीय नामदार श्री मकरंदाबा जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच माननीय खासदार श्री नितीन काका जाधव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय नामदार श्री मकरंदाबा जाधव पाटील यांनी दत्तानाना धमाळ यांची निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सातारा जिल्ह्यात ओळख आहे. या निष्ठावंत कार्यकर्त्यामुळेच हा मंत्री मुकुंद पाटील यांच्यासारख्या रोपट्याचा आज वटवृक्ष पाहाव्यास मिळत आहे, असे गौरवोद्गार काढले. या नागरी सत्कार समारंभासाठी वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार खासदार निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन समारंभ संपन्न झाला. आसावली तालुका खंडाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुकुंदाबा जाधव पाटील यांची मदत व पुनर्वसन मंत्री तर नितीन काका जाधव पाटील यांची राज्यसभा खासदारपदी वर्णी लागली. त्याबद्दल आसावली ग्रामस्थ व दत्तानाना धमाळ मित्र परिवार तसेच खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदयदादा कबुले, ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, माजी कृषी पशुसंवर्धन सभापती मनोज भाऊ पवार, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट शामराव अण्णा गाडवे, किसन साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन प्रमोद शिंदे, चंद्रकांत धमाळ, माजी सभापती प्राचार्य एस.वाय. पवार, मोहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके, उपसभापती भानुदास यादव, लोणंदचे माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, माजी सभापती दिलीप पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका संघटक बाळासाहेब साळुंखे, महादेव धमाळ, संभाजी साळुंखे, तालुका युवकचे अध्यक्ष अजय भोसले, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट गजेंद्र मसेळ, किसन साखर कारखान्याचे संचालक रामदास गाडवे, सरपंच रवींद्र दुधगावकर, उपनगराध्यक्ष गणभाई कक्षी, महेश राऊत, माजी सरपंच गणेश धायगुडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक संरक्षण समिती खेड बुद्रुकचे अध्यक्ष सुनील रासकर, सरपंच दिलीप आवडे, उपसरपंच अभिजित चव्हाण, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक विजय धमाळ, माजी सरपंच सचिन धमाळ, पूजा सपकाम, राजेंद्र धमाळ, ज्येष्ठ नेते मोहन धायगुडे पाटील, अधिक धायगुडे पाटील, विशाल गायडे, खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सरचिटणीस. खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील 14 भागांचा उपसा सिंचन योजनेत सहभाग झाला पाहिजे, यासाठी मंत्री मकरंदाबा जाधव पाटील यांनी प्रयत्न करावे अशी आग्रह मागणी केली. यावेळी बाळासाहेब सोळसकर, हरीश पाटील, जिजाबा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दत्तानाना धमाळ यांनी केले. स्वागत सचिन धमाळ यांनी केले तर दिलीप आवडे यांनी आभार मानले. क्रांतीसूर्य न्यूज चॅनल सातारा. खरं तर साखर कारखान्याबद्दल बोलायचं झालं तर साखर कारखाने खंडाळा साखर कारखाना स्थापनेपासून मी तिथं संचालक आहे आणि संचालक असताना मी आमची मीटिंग व्हायची आणि त्या मीटिंग मध्ये फक्त अजेंड्यावर चहा पाण्याचा खर्च असायचा, बाकी किरकोळ खर्च असायचा आणि सभा संपली असं अध्यक्ष जाहीर करायचे. 2016ला माझ्या लक्षात आलं, 2016ला माझ्या लक्षात आलं की आपण या 10 वर्षामध्ये या ज्या उद्देशाने कारखाना स्थापन केला त्याचा किती उद्देश पूर्ण झाला हे काय माझ्या लक्षात आलं नाही आणि 2016ला मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आमचे पवार साहेब, विजी पवार तिथं उपाध्यक्ष होते, संचालक होते. बऱ्याच गोष्टी आम्हाला माहिती न होत्या. राजीनामा देण्याचं एकच कारण की कारखान्याचं कंपाऊंड वॉल टाकायचं होतं. कंपाऊंड वॉलचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं आम्हाला माहिती नाही. फक्त मिनिट्स मध्ये असं सांगितलं गेलं की काम दिलेलं आहे, सगळं झालेलं आहे. म्हणून मी
कारखान्यापासून बाहेर आलो. त्यानंतर 2021ला ज्यावेळेला इलेक्शनचे माहिती आली त्यावेळेला आम्ही ज्ञानदीप मध्ये विचार केला. सर्वसामान्य लोकांसाठी हा कारखाना आपण उभा केलेला आहे. कारखाना उभा करण्यासाठी ज्ञानदीपनं 5 कोटी आणि 34 लाख रुपये दिलेले आहे. हा गोरगरिबांची शेतकऱ्यांची परिस्थिती चांगल्या प्रकारे व्हावी, यांना चांगलं यश मिळावं म्हणून हा आपण कारखान्याला मदत केली. परंतु आमच्या लक्षात आलं आणि आमच्या ज्ञानदीप नेते आणि अध्यक्ष खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड. आज या ठिकाणी आसवली या ठिकाणी भव्य नागरी कार सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले नामदार मकरंद पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा, तसेच चेअरमन किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि आदरणीय माननीय खासदार श्री नितीन काका पाटील, चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या नागरी सत्कारानिमित्त उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, आदरणीय जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि मुंबई मार्केट कमिटीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर पाटील, तसेच व्यवस्थित चालले. आज तुम्हाला सांगतो, आबांना भरपूर त्रास आहे. आमदार होते त्या टायमाला 4 दिवसाला संपूर्ण मतदारसंघात फिरत होते. लोकांना वाटतं पहिला आमदार होतं त्यावेळेस बरं होते, रोज बंगल्यावर आपलं गाठ पडायची. आता 8 दिवसाने आलं की भेटत नाहीत, आलं की झुंबड पडती, या गाठ पडत नाही, कामं होत नाहीत. परंतु कसली काळजी करू नका, कामं होते, सगळं होते. विकासाचं कुठलं काम थांबणार नाही. आबा तुम्हाला मी एक विनंती करतो की धरणं होत्याल, पाझर तल होत्याल, रस्ते होत्याल, शाळा होत्याल, परंतु ह्या 13 गावांच्या पाण्याचा प्रश्न आहे. 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न आबा ही पश्चिम भागातून सगळी लोक आलेली आहेत. तर हा 14 गावांच्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही अधिकच काय या ठिकाणी सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, काही शाळा होणार आहेत, रस्ते होणार आहेत, ते काय 4 वर्षांनी परत उकडणार आहेत, त्याशिवाय परत कामं बी होणार नाही. परंतु आज जनतेच्या जीवन मरणाचा जो प्रश्न आहे, हा पिढ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न आबा तुम्ही अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लावलेत आणि हा प्रश्न तुम्ही मार्गी लावा अशीच अध्यक्ष पुणे विभागीय अधिस्वीकृत समिती महाराष्ट्र राज्य हरीजी पाटणे साहेब, तसेच या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले, तसेच GS पवार ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मुंबई, तालुक्यातील सर्व मंडळी आला. आज 8-10 गावच्या तालुक्यात यात्रा आहेत, बाहेरच्या यात्रा आहेत, नाहीतर या ठिकाणी जागा बी पुरली नसते, मला बी माहिती आहे. परंतु चालू द्या, परत आबांनी वेळ दिला तर परत दुसरा 4000 लोकांचा मोठा परत कार्यक्रम घेऊ. पण आबा आमच्या पाण्याचा 14 गावांचा वरचा प्रश्न सोडवा, मग अजून मोठा कार्यक्रम घेतो. एवढंच या ठिकाणी नमूद करतो. आपण या ठिकाणी
आमच्या गावच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आपले आभार मानतो आणि मी माझे प्रास्ताविक 2 शब्दाचं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धाडसी झुंजार, लेखनी तलवार असे सन्माननीय रेखाटतील मनोगताची रांगोळी. आमच्या पंचक्रोशीची ग्रामदेवता आई जानूबाईच्या चरणी वंदन करतो, ज्यांनी आसवली गावातून दत्तानाना ढमाळ यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन पदापर्यंत पोहोचवलं. ते लोकनेते स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील दात्या यांना विनम्र अभिवादन करतो. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय मकरंद आबा, राज्यसभेचे खासदार सन्माननीय नितीन काका, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, कारण सर्वांचीच नावं आता घेत नाही, वेळ खूप झालाय. सर्वांविषयीच कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचंच आयुष्य, या भागातल्या लोकांचं आयुष्य हे आबा या शब्दाभोवती गेली कित्येक वर्षे व्यापून राहिलेले. म्हणजे किसनवीर आबांपासून ते मकरंद आबांपर्यंतचा हा जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण सर्वजण पाहतोय. वाई, खंडाळा, महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मकरंद आबांनी त्यांच्या कर्तृत्वातून केलंय आणि हे सगळं खूप जवळून तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय. त्यामुळे या सन्मान सोहळ्याला, या पंचक्रोशीतला नागरिक म्हणून उपस्थित राहता आलं हे मी सद्भाग्य समजतो. आबांच्या बरोबरीनं नितीन काकांचा सन्मान होतोय. राम लक्ष्मणाची ही जोडी सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये खूप मोलाचं योगदान देत आहेत आणि त्यामुळं आसवली ग्रामस्थांनी हा जो सन्मान सोहळा ठेवलाय त्याला निश्चितच फार मोठा अर्थ आहे असं मला वाटतंय. परंतु मगाशी आम्हाला यायला उशीर झाला आणि आबा म्हणाले, यार किती वाजले. मला आबांना सांगायचंय, आबा आज अजितदादांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. दादांनी भाषणात सांगितले काका लोकांना विश्वासात घ्यावं लागेल. त्यामुळे मी आणि राजू शेटनं काकांच्या गाडीत आम्ही आलो. म्हणजे कसं, काका लोकांना तुम्ही विश्वासात घेतला म्हणजे आमच्याही सगळ्यांचं बरं चालेल. तर उदय दादा, तुमच्या लक्षात आलं असेल की मी आणि राजू शेट काकाच्या गाडीत का आलो यायला, त्यामुळे आम्हाला उशीर झाला. परंतु आबा आणि काकांच्या माध्यमातून या भागातील परिसराचा निश्चितपणे विकास होईल. जे विकासाचं व्रत गेली कित्येक वर्षे त्यांनी चालवलंय तेच व्रत ते यापुढेही पुढे नेतील अशी आम्हा सगळ्यांची खात्री आहे. आसवलीत खरं तर नाना, आम्ही लहानपणी वाण्याचीवाडी, पवारवाडी, अंबारवाडीतून चालत चालत माझ्या लहानपणी आम्ही नानांच्या घाण्यावर यायचो आणि आज सन्मान सोहळ्याला उपस्थित राहिलोय. बाळासाहेब, हा माझ्यासाठी सुद्धा एक भाग्याचा क्षण आहे असं मी समजतो. आसवली ग्रामस्थांनी माझाही जो सन्मान केला हा सन्मान घरचा सन्मान म्हणून त्याचा स्वीकार करतो. नानांनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं ती आबा या 14 गावातील लोकांची खऱ्या अर्थानं गरज आहे. मला वाटतंय तुम्ही तो प्रश्न जाणून घेतलाय, तुम्ही त्या प्रश्नावर अभ्यास करताय, तुम्ही अनेकदा मंत्रालयात या विषयावर बैठका सुद्धा घेतायत आणि माझी खात्री आहे गेली कित्येक वर्षे मी असेल, आमचा संतोष असेल किंवा आमचे सगळे सहकारी असतील या विषयामध्ये तुमची तडप पाहतोय. या 14 गावाच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे, ही 14 गावं पिण्याच्या पाण्यापासून, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यापासून जी काही वंचित राहिलीत तो प्रश्न निश्चितपणे तुमच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतच सुटला जाईल याची सगळ्यांना आम्हा सगळ्यांना खात्री आहे. हा प्रश्न निश्चितपणे आपण सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.